तर नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे। तर खूप दिवसातून आज मी व्हिडिओ शूट करत आहे। तर म्हणलं चला काय एवढे दिवस आपले व्हिडिओ येत नाहीत की तुम्हाला सांगावत, कारण बऱ्याच दादांच्या ताईंच्या कमेंट आल्या, ताई व्हिडिओ का टाकत नाही। तर काय झालंय ते तुम्हाला पण समजलं पाहिजे, म्हणजे माहिती पडलं पाहिजे की का व्हिडिओ अचानक मध्ये बंद केलं एवढ्या दिवस। तर मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला, तुम्ही तर पाहिला असेल, ज्यांनी कोणी पाहिला नसेल ती बघा की आपली आजी जी आजी भरपूर सिरियस होती आणि मागच्या एक महिन्यापूर्वी आजी वारली आणि आजोबा जे आपले शेळ्या राखत होतं, तर त्या आजोबांना पण पॅरेलाइज झालता, मी सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये। तर ह्या टेन्शनमध्ये, धावपळीमध्ये किंवा कामाच्या गडबडीमध्ये व्हिडिओ मी एवढ्या दिवस शूट केलं नाही तर, आणि त्याच्यामध्ये मोबाईलचा पण थोडा प्रॉब्लेम झालता, तर मोबाईल पण बंद होता बऱ्याच दिवसापासून। आता जस्ट चालू केलेला आहे 2-3 दिवसापूर्वी मोबाईल पण, आणि म्हणलं चला आता इथून पुढं कसं काय आपले शेतकरी जीवन आहे, कशा शेतातले व्हिडिओ तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करावा आता इथून पुढं, की कसं सकाळचं म्हणजे दिवसभराचं काय रुटीन असतं, कशी धावपळी असतात। आता पाऊस पडायला लागलेला आहे, म्हणजेच पावसाळ्यात दिवस चालू झालेले आहेत। इथून पुढं पेरण्या, पिकं म्हणजे पिकं टाकणे, काढणे सगळे आता इथून पुढं रुटीन चालू झालेले आहेत। सगळं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करावं म्हटलं, म्हणून आज सुरुवात केलेली। तर म्हणलं आता इथून पुढं आपलं डेली ब्लॉग रोजचे रोज कंटिन्यू येत राहते। तर बघत जावा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि कशी काय आपली लागण झालेली ते पण मला नक्कीच सांगा। इकडं गवारीचं 4 गवार आहे, म्हणजे साधी गावरान गवार लावलेली आहे, तसंच इथं एक पालकचा सारा लावलेला आहे। बघितलं का, भाजी आलेली, गवत पण आले, भाजी पण आली, आणि त्याच्या पलीकडं पावट्याचं 4 सारं लावलेले आहेत, म्हणजे आपला चपटा पावटा ते लावलेला आहे। आणि त्याच्या पलीकडे बघा ट्रिप करून ठेवलेली, तर लवकरच तिकडं पण आता लागणी करायला सुरुवात करायची। तिकडं आपण काय लावणार आहे, भोपळ्याची लागण करणार आहे, तर त्याच्यावर अजून मल्चिंग हातरायचं राहिले। तर अशी कामं चाललेली आहे ती शेतातली, आणि इकडचा ऊस आपण जनावरांना दिलेला आहे खायला, म्हणजे चाऱ्यासाठी, कारण उन्हाळा आमच्याकडं एवढा वाईट गेलेला आहे ना। उन्हाळ्यात चित्राबांना म्हणजे जनावरांना कसलंच खायला नव्हतं, तर आपण इकडं ऊस फोडलेला, घरच्या गायांना बी ऊसच चाललेला आहे आता उन्हाळ्यामध्ये, आणि ऊसाची पण विक्री केलेली। तर बऱ्यापैकी आपला ऊस गेलेला आहे, साधारणतः 5,000 आपण गुंठा दिलेला आहे ऊसाचा। तर ऊस पण मस्त झालता बघा। तर आता चालू आहेत अशीच रानातली कामं। बघितलं का, हे बघा, तर असं गवत पण भरपूर झालेलं आहे, कारण आता सारखी थुई असं रिमझिम चालू आहे, आणि रिमझिमीनं काय होतंय, नुसतं गवत वाढतंय, गवताला भरपूर म्हणजे पाणी भेटतंय त्याच्यामुळं। आणि तुमच्याकडे किती पाऊस झाला आहे मला नक्की कमेंट करून सांगा, आणि इथून पुढं आपलं कंटिन्यू ब्लॉग येत राहते। तर असंच जसं पहिलं तुम्ही सपोर्ट करत होता तसं करा। तर तुम्हाला दाखवते बघा आता हे झाड कशाचं इथं, तर नक्की मला कमेंट करून सांगा झाडाचं नाव काय आहे, कोणतं झाड आहे। भरपूर मस्त त्याला फुलं आहेत, तर तुम्हाला व्यवस्थित बॅक कॅमेऱ्याने झूम करून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल की झाड कशाचं आहे ते। तर हे बघा, त्याला फुलं बघा किती मस्त आहेत, हे एकदम छान फुलं आहेत का नाही ह्याची। तर कोणाकोणाला ओळखू येतात ना ते मला नक्की कमेंट करून सांगा, कारण जे आपले शेतकरी भाऊ बहिणी आहेत जे शेती करतात त्यांना नक्कीच कळेल की झाड कशाचं आहे आणि ह्याला फुलं कशाचे, म्हणजे कोणतं झाड आहे ह्याला फुलं आलेली। आणि मस्त बघा आता असं वातावरण झालेलं आहे, आणि आजपासून आपल्या व्हिडिओला सुरुवात आहे। तर सपोर्ट करा सगळीजणी, आणि इथून पुढचं जे आपलं जे डेली ब्लॉग आहेत ते गायांचं, शेळ्यांचं, शेतातलं सर्व तुम्हाला पाहायला भेटते। पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांची कशी धावपळ असते आणि शेतकऱ्यांचा हाल काय असतात ते तुम्हाला नक्की पाहायला भेटेल, कारण कसं आहे की खूप मेहनत असते, शेती करायची म्हणलं म्हणजे सोपं नसतं, त्यासाठी भरपूर मेहनत असते, आणि ती मेहनत ज्यावेळेस स्वतःहून माणूस अनुभवतो तेव्हा कळतं। तर चला आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबवत आहे। तर चला सर्वांना बाय।